शेवटचा सामना आजच्या पहिल्या दिवसातील आपण पाहतोय. शिवतांडू वॉरियर्स विरोधामध्ये अमोलदादा गायकवाड युवा मंच सलामीची जोडी दाखल झाली आहे. धनराज ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकच्या दिशेने अभिषेक, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आलाय, लेस दी प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. डिक्लेरेशन झोन आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात आली जाते. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत दिशा देण्याचं काम तिथे झेल जयदीप ढवळे टिपताना पाहायला मिळेल आणि पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. धनराज बॅक टू द पेव्हिलियन. पहिली विकेट आली आहे. तर न्यू बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शांत प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. अशांत करणारी फटकेबाजी येणाऱ्या वेळेमध्ये होणं देखील तितकंच गरजेचं आहे. ती फटकेबाजी करावीच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे आक्रमण होत आहे. आडव्या बॅटने हवाई फायर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छापा मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतील. इथे बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षकांची जरी भेटली जाणार का? क्षेत्ररक्षण अफलातून आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील पाहायला मिळेल आणि 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क बनावा असा नसेल. शरीरभेदक मारा नक्कीच पाहायला मिळालाय. तेज स्टारदार गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. 9 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. शरीरभेदक पुन्हा एकदा 30 रणनीती. तोच टप्पा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अवलंबला जातोय. अक्षयचं पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 1 बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश गायकवाड षटक क्रमांक 2 साठी आमंत्रित केलं. इथे पहिला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. हे रास्ते हे 4 के. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 13 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण. नो बॉल. पंचांचा इशारा तर आलाय. धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळते. 9+2 3 धावा येतील. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 16 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आधी आपण पाहतोय PMPL या स्पर्धेचा रंगला जातोय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा. पहिला दिवस मान्यवरांची अगदी मांदियाळी पाहायला मिळाली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर
क्रिकेटच्या लढती तब्बल 10 संघांमध्ये आपण पाहिल्यात. इथे देखील आक्रमण, हवाई फायर शाहरुख मुलानीच्या बॅटमधून, अभिषेकच्या बॅटमधून षटकार आलाय. शेरान षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 22 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अनेक क्रिकेट रसिक अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहायला मिळाले. पुनश्च एकदा उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही पालखी मैदान प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. इथे सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू, डॉट चेंडू आलाय. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज आहेत. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद आणि नजाकत पाहायला मिळेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 2 षटकार 1 चौकार. या षटकामध्ये नक्कीच वसूल करताना आपण पाहिले फलंदाज. इथे देखील आडा बॅटने मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. अलोंग दी कार्पेट फटका खेळला. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने 29 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही दुसऱ्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास आहे. सिंगल डबलचं समीकरण 2 तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि इथे तिसरी धाव येईल. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 32. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. निखिल गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. पहिला चेंडू या षटकाचा डॉट आलाय. 32 धाबा स्थिर आहेत. इथे अगदी आपण पाहूया पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. पुनश्च एकदा डॉट चेंडू आलाय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. इथे खोलवर टप्प्यात चेंडू समोर दिशेने खोदून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडू पर्यंत. तोपर्यंत एक धाव येते. 33 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. खास करून ज्यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. पुरंदर तालुक्यातील एक स्टार खेळाडू. इथे क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळेल. फलंदाज, विकेट आली आहे. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अभिषेक शेवाळे. ज्यांचं शुभागमन होते पुरंदर तालुक्यातील एक स्टार खेळाडू. आणि इंस्टाग्राम मध्ये जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट मधील खेळाडूंना एक नावलौकिक मिळवून देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळतं. पुणे टेनिस क्रिकेट म्हणून नक्कीच आपण पाहूया. इंस्टावरती पेज आहे आणि सातत्याने क्रिकेटला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम इंस्टाच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून होतं. आदरणीय अनिकेतजी फडतरे सर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं आहे उपस्थित होत आहेत. सर्व मित्र परिवाराचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. 3 षटकं संपली. 2 बाद 39 धावा आहेत. शेवटचं षटक अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटने, तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल
आणि शाहरुख मुलानीला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सचिन शेवाळे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. झेल मात्र तिथे सुटला आहे. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एक धाव. एका धावेने समाधान. धावफलकावरती 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज सज्ज होतील 12 करण्यासाठी. हा चेंडू अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जाते. 41 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाफिस टेनिस क्रिकेट प्रथमतःच वडकी गावातील सर्व खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म नक्कीच पाहायला मिळेल. डेड बॉल पंचांचा इशारा आला जाईल. फ्रीड जारी आहे. ऑक्शन पद्धतीने मात्र खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. येत्या 5 दिवसांमध्ये 10 संघांमध्ये युद्ध या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. सुंदर असं क्रीडांगण. पालखी विसावा मैदान आपण पाहतोय आणि याच मैदानावरती PMPL चा थरार. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर नो प्लस षटकार. 7 धावा येतील. या धावा किती महागात पडणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. बोनस स्वरूपात धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या बोनस धावा रोखाव्यास लागतील यात मात्र शंका नाहीये. यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल. धावफलक 50 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. इथे देखील मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळालाय परंतु हा देखील चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक. छेरन षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. अब तक 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुणे टेनिस क्रिकेट अनिकेतजी फडतरे सरांचं शुभागमन होतंय आणि सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील नो बॉल खेळाडूंची जर खेळी तुम्हाला शॉर्ट स्वरूपात जर पाहिजे असेल, रील स्वरूपात जर पाहिजे असेल तर नक्कीच पुणे टेनिस क्रिकेटला भेट द्या. फॉलो करा ही मनापासूनची विनंती असेल. नो प्लस 2 अर्थात 3 धावा पुन्हा एकदा अवांतर आल्यात. फ्रीड गेंद आडव्या बॅटने दिशा दिली. स्पेरले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 62 धावा आहेत. अजूनही अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय आणि इथे धावची स्वरूपात फलंदाज बाद. फ्रीड गेंद आणि इथे अगदी आपण पाहूया सुरक्षित असेल फलंदाज परंतु चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 64 बनवल्यात. विजयासाठी 65 धावींचं टार्गेट.
चला बॅटर लवकरात लवकर या. शिवतांडव वॉरियर्स. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. सर सूचना करा, भरपूर उशीर झालाय आणि उद्याचे सर्व टीम्स ज्या संघांची पहिली मॅच आहे 7 वाजता संपूर्ण टीम मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं असेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. याची देखील नोंद सर्व टीम्सने घ्या. चोवीस चेंडू 65 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मयूर गाडे तर दुसऱ्या बाजूने जयदीप ढवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिलं अभिषेक शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला होईल सुरुवात. पंतांचा इशारा आला जाईल. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने दिशा दिली आहे आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराने संघाचं खातं उघडलं जाईल. 4 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अनुभव प्रचंड मोठा आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल यात मात्र शंका नाही. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू होतोय. मयूर गाडीला अक्षरशः उभं केलंय. तीन तार त्रिफळा आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकेट. मयूरला मात्र परतावं लागेल. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. न्यू बॅटर बाळू शिरनामे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने बाळू. हा चेंडू अगदी आपण पाहू उजव्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवंतरने धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती 5 धावा आहेत. हा देखील चेंडू उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आलेत. इथे
समोरच्या दिशेने आक्रमण, डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय, फेकी सुरेख आहे, तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. धावफलकावरती नजर टाकूया, 2च्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. इथे देखील आडव्या बॅटने अलाउंग दी कारफीट फटका खेळून काढलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जाईल आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे वेळेला महत्त्व देत चला, विनंती असेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अठरा चेंडू आणि 53 धावा. विजयाचं समीकरण षटक क्रमांक 2 शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने डावकर हाताचा घणाघाती फलंदाज उदयमुख खेळाडू जयदीप ढवळे. या खेळाडूने देखील अनेक विक्रम वडकीच्या क्रिकेटमध्ये रचलेले आपण सर्वांनी पाहिलेत आणि ह्याही मैदानावरती तशाच प्रकारचा विक्रम रचत असेल तर हा सामना काही अशक्य नाहीये. ओमकार शिंदे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं. लागोपाठचे 3 षटकार जयदीप खेळत असेल तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, नो बॉलचा इशारा आला जाईल आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्री. जीवनदान जयदीप ढवळेला देखील मिळाले. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली. डिक्लेरेशन झोन, एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शाहरुख इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक घेतात चेंडू पर्यंत. झेल पुन्हा एकदा सुटलाय. एका बाजूने जयदीपला जीवनदान आहे तर दुसऱ्या बाजूने बाळू शिरनामे यांना देखील जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाते. इथे देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, फलंदाज होतोय बाद. रोहित मोडक न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. काहीचा कानमंत्र देखील आल्यासरची दिला जातोय, त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय दोन्ही संघांसाठी गरजेचा आहे. कोण विजय मिळवणार याकडे सर्वांचंच लक्ष असलेलं पाहायला मिळेल. बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. सर, 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू अजूनही उर्वरित आहे. नो +1 पहिला चेंडू, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा 2 विकेट आणि 2 असे 5 चेंडू झालेत. 21 धावा आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने अलाउंग दी कारफीट फटका केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. 2 बाद 23 धावा आहेत. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
12 चेंडू आणि 42 धावा विजयाचं समीकरण. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. 12 चेंडू 42 धावा विजयाचं समीकरण. इथे नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस चौकार 5 धावा येतील. या 5 धावसंख्येच्या मदतीने अतिरिक्त धावा बोनस स्वरूपात धावा येत आहेत. धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा आहेत. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह जरूर पाहायला मिळेल. 23 धावा तर आहे. इथे देखील आक्रमण. जयदीप ढवळे सेट ऑन दी फायर. 6 रन षटकार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. यात जयदीप ढवळेला या अगोदर जीवनदान मिळालं होतं. इथे आक्रमणावरती उतरलाय जयदीप. धावफलकावरती 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच सज्ज आहेत. वारंवार कानमंत्र देखील दिले जात आहेत. जयदीप टायरन हार्ट ठरणार का, नावाचा जय आहे, विजय मिळवायचा आहे, हा हेतू संघासाठी आहे. चौतीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे ब्लॉक होल स्वरूपाचा मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज पाहायला मिळेल. इथे आक्रमकता, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुनश्च एकदा जीवनदान. नो प्लस 1. 2 धावा. आज नशीब घेऊन जयदीप मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की काय, वारंवार जीवदान त्याला मिळालं जात आहे. यानंतरचा चेंडू फ्री हिट. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 31 धावा. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण, अशक्य असं काहीच नाहीये. हा चेंडू इथे सुरेख, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अडबाटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहे. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत.
आउट, फलंदाज बाद आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, मनीष न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. अलॉंग दी कार्पेट फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. 2 धावा वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. 41 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेने हवाई धडाका, चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 47 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 6 चेंडू 18. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. स्वराज्य आठवावं लागेल. अगदी एक मावळा लढला होता स्वराज्यासाठी. झुंज मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवायची आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. क्षेत्र कोणत्याही असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. यश मिळवायचं असेल तर कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सचिन शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईकच्या दिशेने जयदीप ढवळे. या अगोदर जीवनदानं त्याला मिळाली आहेत, परंतु त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये जयदीप उचलणार का, प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. लागोपाठचे 3 षटकार जर फलंदाज खेळत असतील तर 500 रुपयाचं पारितोषिक विशालजी मोडक आणि आदित्यजी मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि 3 विकेट जर गोलंदाज घेत असतील लागोपाठचे तर त्यात लागोपाठच्या विकेट हॅट्रिकसाठी देखील आदेश मोडक आणि विशाल मोडक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 49. 5 चेंडू 16 धावांची गरज. काळजाचा ठोका वाढवणारा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1-2 मोठाले फटके अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का, प्रश्नचिन्ह आहे. इथे आक्रमण झालंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाथ. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. जयदीप ढवळे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे, हे विसरून चालणार नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र बनवायच्या त्या 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 56 धावा. 4 चेंडू 9. फ्रीड गेंद. समोरच्या दिशेने फार मोठे आक्रमण आणि याच बरोबर हा चेंडू देखील एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. 5 धावा येतील. नो प्लस चौकार. 5 धावा अतिरिक्त स्वरूपात येताना पाहायला मिळत आहेत. अवांतर धावांचा पाऊस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
61 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 63 धावा, 3 चेंडू 2 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याचबरोबर सामना संपलाय. शिवतांडव वॉरियर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी खेळी आपण पाहिली जयदीपची. आणि त्यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरतोय जयदीप ढवळे. मॅच विनिंग खेळी त्याची पाहायला मिळाली. राजेंद्र आंबेकर आणि गणेशजी आंबेकर या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. जयदीप चला. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अगदी मॅच विनिंग खेळी ज्याची पाहायला मिळाली. शिवतांडव वॉरियर्स संघाचा डावकर हाताचा घणाघाती फलंदाज जयदीप ढवळे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया जयदीप ढवळेचं. जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी आणि मॅच विनिंग खेळ त्याची पाहायला मिळाली.